नमस्कार. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र अंतर्गत जो आपणाला ब्रिज कोर्स देण्यात आलेला आहे, सेतू अभ्यासक्रम, त्या अंतर्गत आज आपण इयत्ता 10वी साठी देण्यात आलेली सराव चाचणी क्रमांक 3 या चाचणीवर चर्चा करणार आहोत. तर पहा, या चाचणीमध्ये आपणाला जे प्रश्न दिलेले आहेत त्यावर फक्त आपण चर्चा करणार आहोत आणि ही चाचणी आपणाला कशी सोडवायची आहे. पहा, पहिला प्रश्न देण्यात आलेला आहे. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या पर्यायापैकी किंवा दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्ण अक्षर लिहा. आता नैसर्गिक संख्या संच या ठिकाणी आपण 10वीचे विद्यार्थी आहात, त्यामुळे या ठिकाणी जास्त काही प्रत्येक याच्यावर स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आम्ही स्पष्टीकरण देऊ. परंतु या ठिकाणी नैसर्गिक संख्या संच म्हणजे त्या मोज संख्या आहेत हे आपल्याला माहिती. त्यानंतर p बरोबर 3 असताना p वर्ग उणे 9 या बहुपदीची किंमत काय. p च्या ठिकाणी 3 ठेवा, बहुपदीची किंमत काय येईल, 3 चा वर्ग 9 उणे 9 म्हणजे 0 येईल. x अधिक y या दोन चलातील समीकरणासाठी x2 तर असताना y ची किंमत काय, हे तुम्ही तोंडी सांगू शकाल, कारण x आणि y ची बेरीज 4 आहे. x ची किंमत 2 असेल तर y ची किंमत 2च असेल. त्यानंतर टिंबटिंब चौकोनाच्या लगतच्या बाजूच्या सर्व जोड्या एकरूप असतात. आता लगतच्या बाजूच्या सर्व जोड्या एकरूप होण्यासाठी म्हणजे सर्वच बाजू एकरूप झाल्या. लक्षात घ्या, या ठिकाणी बऱ्याच वेळा लगतच्या बाजू हे थोडं विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही की लगतचे कोण लगतच्या बाजू. आता लगतच्या बाजू म्हणल्यानंतर या ठिकाणी कोणत्याही दोन क्रमाने येणाऱ्या बाजू घेतल्या तर त्या लगतच्या बाजू होऊ शकतात. परंतु लगतच्या कोणाच्या संदर्भामध्ये हा 1 नंबरचा कोन हा 2 नंबरच्या कोनाशी लगतचा असेल काय, कारण त्या ठिकाणी आपण ज्यावेळी कोनांच्या जोड्या शिकतो त्यावेळी लगतच्या कोनाची व्याख्या वेगळी घेतलेली आहे आपण, की लगतचे कोन म्हणजे कोणते, तर एकभुजा सामायिक असावी आणि आंतरकोन भिन्न असावेत, आंतरभाग भिन्न असावेत. तर आता या ठिकाणी चौकोनाच्या संदर्भामध्ये लगतचे कोन आपण कशाला म्हणतोय, तर क्रमाने येणारे कुठलेही दोन कोन म्हणा. मग आता अशी परिस्थिती कोणत्या चौकोनामध्ये असेल की लगतच्या बाजूच्या सर्व जोड्या एकरूप असतील. मग त्या आयतामध्ये असं होणार नाही, समांतरभुज चौकोनामध्ये होणार नाही, समलंब चौकोनात होणार नाही, म्हणजे या ठिकाणी उत्तर असेल समभुज चौकोन. 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात. आता 3 जर या ठिकाणी नैकरेषीय बिंदू म्हणायला पाहिजे, 3 नैकरेषीय बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतील, 3 रेषा. 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात. आता थोडा प्रश्न हा संदिग्ध आहे, कारण त्या 3ही बिंदूंना समाविष्ट करणारी असा जर उल्लेख केला तर मग तिथं उत्तरच नाही, एकही रेषा असणार नाही. कारण नैकरेषीय बिंदू असतील तर त्या 3 बिंदूंना समाविष्ट करणारी एक रेषा कुठे मिळणार. मग आता या ठिकाणी उत्तर आपलं 3 लिहा. काही प्रश्नामध्ये थोडी संदिग्धता आहे, ती समजून घ्या. आता एका त्रिकोणाच्या 2 भुजा 5 सेंटीमीटर आणि 1.5 सेंटीमीटर असतील तर तिसऱ्या भुजेची लांबी या 2 भुजेच्या बेरजेपेक्षा कशी पाहिजे, कमी पाहिजे. बेरीज किती आहे, 6.5 आहे. नसेल म्हणतंय. आता 6.5 पेक्षा कमी जेवढं काही दिल्यात इथं आपणाला. आणखी एक वेळा प्रश्न वाचू. एका त्रिकोणाच्या 2 भुजा 5 सेंटीमीटर आणि 1.5 सेंटीमीटर असेल तर त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी टिंबटिंब नसेल. आता हा प्रश्न सोडवत असताना काय करायचे की या ठिकाणची
त्रिकोणामध्ये कोणत्याही दोन भुजेची लांबी तिसरीपेक्षा अधिक असते. मग आता या ठिकाणी सुरुवातीला तपासत असताना 5, 1.5, 3.7, तर या 3.7 आणि 1.5 ची बेरीज करा कुठल्याही लहान दोन बाजूची. ती किती येते? 7 आणि 5 12, म्हणजे 5.2 येईल. दोघाची बेरीज तिसरीपेक्षा अधिक आहे. 3.7 असू शकते, 4.1 असू शकते का? असू शकते. आता 3.8 आणि 1.5 ची बेरीज करा. ती किती येते? 5.1 येते. त्यानंतर 1.5 आणि 3.4 ची बेरीज करा. ती किती येईल? 4.9 येईल. म्हणजे या ठिकाणी पहा, या दोन जर बाजू आपण घेतल्या, 1.5 आणि 3.4 जर तिसरी बाजू घेतली, तर या दोघाची बेरीज या 5 पेक्षा अधिक यायला पाहिजे, कमी नकोय. कारण सर्वात मोठी बाजू 5च आहे. आता या खालच्या 4 पर्यायापैकी कुठलाही एक पर्याय आपण घेतला तिसरी बाजू म्हणून, तर सर्वात मोठी बाजू कोणती? 5च. मग इतर दोघाची बेरीज कशी यायला पाहिजे? 5 पेक्षा अधिक यायला पाहिजे. मग आता या ठिकाणी ए पर्यायामध्ये 5 पेक्षा अधिक बेरीज येते, बी पर्यायामध्ये 5 पेक्षा अधिक बेरीज येते 1.5 आणि 4.1 ची. त्यानंतर सी पर्यायात येते. पण डी पर्यायामध्ये किंवा आपण जर या ठिकाणी तिसरी बाजू 3.4 घेतली, तर त्रिकोणाचा गुणधर्म जो आहे हा या ठिकाणी सॅटिस्फाय होत नाही. म्हणजे 3.4 आणि 1.5 ची बेरीज तुम्हाला 5 पेक्षा अधिक मिळत नाही, असं शक्य नसतं. म्हणून या ठिकाणी 3.4 ही बाजू नसेल. आता त्यानंतर दुसरा प्रश्न काय देण्यात आलेला आहे? 2 आणि 8चा भूमिती मध्य काढा. आता भूमिती मध्याचं सूत्र आहे बी वर्ग बरोबर ए गुणिले सी, किंवा या ठिकाणी बी बरोबर वर्गमुळात ए गुणिले सी. म्हणजे त्या ठिकाणी वर्गमुळात 2 गुणिले 8 16 मिळतील, म्हणजे उत्तर मिळेल 4. आता याचे अवयव पाडा. हे काय मी जास्त सांगत बसणार नाही, कारण याचे अवयव पडतील x अधिक 5 x उणे 5. कारण याला लिहिता येईल तुम्हाला x वर्ग उणे 25 ला x वर्ग उणे 5 चा वर्ग आणि त्यानंतर a वर्ग उणे b वर्गच्या फॉर्म्युल्यानुसार या ठिकाणी या किमती. त्यानंतर समांतरभुज चौकोनाच्या एका कोनाचे माप 40 अंश. पहा, यापूर्वी मी उल्लेख केलेला होता. एक कोन जर 40 अंशाचा असेल तर त्याचा लगतच्या कोनाचे माप 140 असेल, कारण लगतचे कोन हे परस्पर पूरक असतात, हे लक्षात ठेवा. आता त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे, त्रिकोण PQR मध्ये कोन R. आता याला आकृत्या काढत चला. आता याच्यासाठी मी इथे जागा आपल्याला वर आहे, या ठिकाणी आकृती काढतोय. R कोन हा Q कोनापेक्षा मोठा आहे त्रिकोणामध्ये. समजा या ठिकाणी P, Q आणि R. ठीक आहे. आता R कोन हा Q कोनापेक्षा मोठा आहे, हा कोन मोठा आहे या कोनापेक्षा. तर खालीलपैकी कोणते विधान सत्य असेल? R कोन हा मोठा आहे, आणखी एक वेळा समजून घ्या, Q कोनापेक्षा. मग आता या ठिकाणी सर्वात मोठी बाजू कोणती? आपण एक आयडिया म्हणून तुम्हाला सांगतो की या ठिकाणी ही बाजू समजा या ठिकाणी मोठी आहे, त्याला बिगर साइड असं म्हणतो आपण, किंवा या ठिकाणी लार्जर साइड म्हणण्यापेक्षा मी बिगर म्हणलोय, लार्जर म्हणावं. आणि स्मॉलेस्ट. आता ही स्मॉलर कोणती असणार आहे? PR. ही समजा S आहे. तर या ठिकाणी QR मोठे आहेत, QR मोठे आहेत PR पेक्षा. हे विधान दिलंय आपणाला. आता हे केव्हा तपासता येईल? ज्यावेळी तुम्हाला P कोनाचा आणि R कोनाचा संबंध माहित असेल तर. म्हणून याबद्दल काही निश्चित विधान करू शकत नाहीत आपण. फक्त या ठिकाणी PQ आणि PR
या दोन बाजूविषयी सांगू शकतो की PQ बाजू ही PR बाजूपेक्षा मोठी आहे. PQ बाजू ही PR बाजूपेक्षा मोठी आहे एवढं सांगू शकतो. बाकीचा कुठला संबंध आपण सांगू शकत नाही. त्यामुळे हे विधान सत्य आहे. ठीक आहे. आता त्यानंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये A छेदस्थानी B बरोबर 5 छेदस्थानी 3. तर याच्यावर कुठली क्रिया केल्यानंतर हे मिळतंय, तर याच्यावर योग क्रिया करा आणि योग क्रियेनं आपण या ठिकाणी उत्तर मिळवा. योग क्रिया केली तर या ठिकाणी तुम्हाला A अधिक B छेदस्थानी A उणे B बरोबर 5 अधिक 3 छेदस्थानी 5 उणे 3 मिळतील. म्हणजे या ठिकाणी 8 छेदस्थानी 2 हे आपलं उत्तर मिळेल. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे x उणे y बरोबर 11 या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली. आता पहा, या ठिकाणी आपण उकली लिहित असताना एक्सच्या कुठल्याही किमती घ्या आणि वायच्या किमती लिहा. समजा या ठिकाणी विद्यार्थी म्हणेल एक्सची किंमत 22 आहे, वायची किंमत 11 आहे. एक्सची किंमत समजा 30 आहे आणि या ठिकाणी ही 19 आहे. कारण एक्सच्या किमतीमधून वायची किंमत वजा केली तर 11 मिळणार आहे. मग अशा किती जोड्या लिहिता येतील? अनंत. परंतु असं न करता एक लक्षात ठेवा की x उणे y बरोबर 11 आहे. एक्सची किंमत तुम्ही 1 ठेवा. आता एक्सची किंमत 1 ठेवली तर 1 उणे y बरोबर 11, ऋण y बरोबर तुम्हाला मिळणार आहे 10. म्हणजे या ठिकाणी वायची किंमत ऋण 10 मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी एक उकल 1, ऋण 10 अशी असू शकते. एक्सच्या कोणत्याही किमती ठेवा, वायच्या किमती काढा, अशा अनंत उकली मिळतील. आता त्यानंतर या बहुपदीचे अवयव, याला आपण त्रिपदीच्या अवयवाचं या ठिकाणी जी काही पद्धती आहे ती आपण या ठिकाणी वापरू की 28चे असे दोन अवयव पाडा की फरक 3 असावा. 7 आणि 4 म्हणजे याला लिहिता येईल, तुम्हाला मधल्या पदाची फोड करता येईल ऋण 7x अधिक 4x उणे 28. आणि यालाच पुढे आपल्याला काय लिहिता येईल? x कंसात x उणे 7 अधिक 4 कंसात x उणे 7 म्हणजे एक अवयव मिळेल x उणे 7 आणि दुसरा अवयव मिळेल x अधिक 4. हा 8वीच्या पातळीवर झालेला भाग आहे. हा 8वीला या त्रिपदीचे आपण अवयव पाडले. तर हा घटक पहिले 2 प्रश्न 9वीच्या अभ्यासक्रमावर आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला या sin 30ची किंमत माहित पाहिजे. ती या ठिकाणी 1 छेदस्थानी 2 आहे. tan 45ची किंमत 1 आहे. ज्या ठिकाणी sin 30 आहे त्या ठिकाणी 1 छेदस्थानी 2 ठेवा. tan 45च्या ठिकाणी 1 ठेवा आणि याला सिंप्लिफाय करा. ठीक आहे. आता त्यानंतर 5वा प्रश्न दिलाय की खालील पैकी कोणत्या चरणात किंवा अक्षावर आहे ते लिहा. खालील बिंदू. आता या ठिकाणी पहा, थोडक्यात लक्षात ठेवायचे, पहिल्या चरणासाठी दोन्ही धन, दुसऱ्या चरणासाठी ऋण धन, तिसऱ्या चरणासाठी ऋण ऋण, चौथ्या चरणासाठी धन ऋण. आणि x अक्षावर जर तो बिंदू असेल तर y बरोबर 0 आणि y अक्षावर जर असेल तर x बरोबर 0. मग आता या ठिकाणी एवढी आकृती जर आपल्या डोक्यात असेल तर एक y निर्देशक 0 आहे. y निर्देशक 0 असेल तर x अक्षावर पुन्हा चिन्ह बघू नका, एक निर्देशक 0 असताना दोन्ही ऋण आहेत. कितव्या चरणात जाईल? या ठिकाणी हे तुमचं पहिलं चरण आहे, हे दुसरं चरण आहे, हे तिसरं चरण आहे आणि हे चौथं चरण आहे. हे तिसऱ्या चरणामध्ये जाईल. दोन्ही धन आहेत पहिल्या चरणात. धन ऋण चौथ्या चरणात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर असून जीवेची लांबी पहा. आता एक वर्तुळ आहे, या जीवेची लांबी जर तुम्हाला 16 दिलेली असेल, समजा O केंद्र असलेलं वर्तुळ आहे आणि AB जीवा आहे. त्रिज्या 10 आहे, जीवेची लांबी 16 आहे, म्हणजे या ठिकाणी PB 8 AP 8. आपणाला माहिती, वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब म्हणजे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर.
आणि तो लंब काय करतोय, जीवेस दुभागतोय. म्हणजे या ठिकाणी AP8 PB8. इथं पायथागोरसचा सिद्धांत वापरा, उत्तर आपणाला मिळेल 6. ठीक आहे. जीवेचा गुणधर्म, वर्तुळाच्या जीवेचा गुणधर्म 9वी मध्ये जर आपण पाहिलेला असेल, अभ्यास केलेला असेल, तर हे यापेक्षा अवघड एक्झाम्पल 9वी मध्ये सुद्धा आहेत. त्यानंतर या ठिकाणी पहा, त्या ABCच्या किमती हे 8वीच्या अभ्यासक्रमातलं एक्झाम्पल या ठिकाणी दिले. आता हा A45 असेल तर या ठिकाणी हा कोन 45 अंशाचा दिलेला असेल तर याची किंमत काय असेल. पहा या ठिकाणी हा 135 अंशाचा कोन असेल का, रेषीय जोडी करतात. या कोनाशी हा कोन रेषीय जोडी करतो. रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आता या कोनाचा ए काय आहे, व्युत्क्रम कोन, म्हणून हा 135चा असेल. त्याचा हा बी विरुद्ध कोन 135 अंशाचा असेल आणि बीचा सी संगत कोन, कारण या बी दोन रेषा समांतर येतात, एन आणि पी या ठिकाणी दिलेले. त्यामुळं आपण आडव्या आणि उभ्या पद्धतीनं कुठल्याही या ठिकाणी या दोन रेषांची ही छेदिका म्हणू शकतो किंवा एन आणि पी ची एल छेदिका म्हणू शकतो. कारण इथं सर्वच रेषा आहेत, ज्या दोन जोड्या दिल्या त्या परस्परांना समांतर दिल्या. त्यामुळे इथं छेदिका एल येऊ शकते, छेदिका एम येऊ शकते, परंतु कोणत्या दोन रेषेची, एन आणि पी ची. आणि एल आणि एमचा विचार केला समांतर रेषा म्हणून, तर आपण एन आणि पी ला छेदिका मा. आणि या ठिकाणी हा 135चा म्हणजे सी बीचा सी संगत होईल, हा सुद्धा 135चा असेल. त्यानंतर प्रश्न 4थ्यामध्ये काय देण्यात आलेले पहा, की खालील एक सामायिक समीकरण सोडवा. आता या उदाहरणामध्ये आपल्याला जे काही समीकरण देण्यात आलेले हे कोणते समीकरण आहेत पहा. 2x अधिक 3y बरोबर 18 समीकरण 1. आणि दुसरं समीकरण देण्यात आलेलं x अधिक y बरोबर 7. आता मी याला काय करतोय, 3 न गुणून घेतोय, कारण मला y चा लोप करायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी 3x अधिक 3y बरोबर 7×21 समीकरण नंबर 2 म्हणतो याला. पहा, दोन समीकरणामधून आपण एका चलाचा लोप करून एक सामायिक समीकरण सोडविण्याची पद्धत पाहायला लागली. आता समीकरण 3 आणि 1 मध्ये ज्या चलाचा लोप करायचा आहे त्याचे सहगुणक समान पाहिजेत, म्हणून आपण y चे सहगुणक समान करून घेतलेत. 2 मधून 1 वजा करा, 3x अधिक 3y बरोबर 21. याच्यातून समीकरण 1 वजा करा, 2x अधिक 3y बरोबर 18. चिन्ह बदला म्हणजे x बरोबर तुम्हाला मिळेल, हे कॅन्सल होऊन जातील. 21 × 18 म्हणजे 3. आता x ची किंमत 3 असेल तर पुढे आपण शहरात सोडवत गेलो. समीकरण समजा याला मी 2 म्हणतोय, याला 3 म्हणतोय, असं काय नाही. आता ही किंमत x ची किंमत 3 या समीकरणात नेऊन ठेवली तर y ची किंमत तुम्हाला 4 मिळणार आहे. या फक्त या ठिकाणी मी तुम्हाला सोडविण्याच्या पद्धती किंवा मी वारंवार सांगतोय की या हिंट्स आहेत, नॉट सोल्युशन. तुम्हाला हीच उत्तरे मिळतील, परंतु तुमची उत्तर लिखाणाची पद्धत ही आदर्श असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. गैरसमज करून घेऊ नका की आम्ही हे उदाहरणं तुम्हाला असे सोडून दाखवलेले आहेत म्हणजे तुम्ही हे असं लिहिणं अपेक्षित आहे, बिलकुल नाही. आता त्यानंतर शेवटचा प्रश्न काय देण्यात आलेला आहे पहा, की काटकोन त्रिकोण XYZ मध्ये x कोन हा 90 अंशाचा देण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी मी थोडं तुम्हाला आकृतीमध्ये समजून सांगतो की नेमकं आपल्याला या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना त्रिकोणमितीय गुणोत्तरे कळालेली आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय सोपा भाग आहे. आता या ठिकाणी पहा की हा जर 17 असेल, हा 8 असेल, YZ आणि XZ. समजा आपण या
या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एक्सच्या पटीत आहेत असं गृहीत धरू. समजा ही 17x आहे, ही 8x आहे, किंवा आता मी पायथागोरसचा सिद्धांत वापरून ही तिसरी बाजू काढून घेतो की 17चा वर्ग आहे 289 मिळणार आहे, हा 64 मिळणार आहे, 8चा वर्ग हा वजा करूत आपण. आणि हे कसं काढायचे तुम्हाला माहित आहे की एक्स वायची किंमत कशी काढायची. मी थोडी एक 9वीतली पद्धत या ठिकाणी सांगायलो. 10वीमध्ये आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीनं जायचंय. त्या ठिकाणी नित्य समानता वापरायच्यात आणि त्या नित्य समानता झालेल्या नाहीत म्हणून मी या ठिकाणी ही पद्धती सांगायलो. म्हणजे हे 225 मिळेल, म्हणजे त्या ठिकाणी ही किंमत 15 मिळेल आणि सर्वच या ठिकाणी या त्रिकोणाच्या बाजू एक्सच्या पटीत आहेत असं गृहीत धरलं तर ही समजा 8x आहे, ही 17x आहे आणि ही 15x आहे. ठीक आहे. किंवा बाजू डायरेक्टली इथं दिल्या, आता इथं x घेण्याची गरजच नाही. या ठिकाणी x घेण्याची गरज नाही कारण हा स्पेसिफिक त्रिकोण दिला. इथं पहा बाजू आपणाला डायरेक्टली तेवढ्याच आहेत म्हणून दिलेले. मग आता गुणोत्तर लिहित असताना साइन y लिहायचे. साइन गुणोत्तर म्हणजे y कोणाच्या समोरील बाजू आणि कर्णाचं गुणोत्तर. मी आता या ठिकाणी तुम्हाला उत्तरं सांगण्यापेक्षा एखाद्या कोणाच्या संदर्भामध्ये की त्रिकोणमितीय गुणोत्तरे काय असतात या ठिकाणी समजा हा कोण थीटा मापाचा आहे आणि समजा ही ABC आणि थीटा कोणाच्या संदर्भामध्ये ही तुमची समोरील बाजू, ही तुमची लगतची बाजू आणि हा कर्ण. आता या आकृतीवरून तुम्हाला साइन थीटाचं सूत्र काय असतं की समोरील बाजू छेदस्थानी कर्ण, म्हणजेच या ठिकाणी AB छेदस्थानी AC. त्यानंतर कॉस थीटा, थीटा कोणाच्या संदर्भात कॉस गुणोत्तर काय, लगतची बाजू छेदस्थानी कर्ण. टॅन म्हणजे काय असतो, टॅन थीटा बरोबर समोरील बाजू छेदस्थानी लगतची बाजू. या ठिकाणी लिहिता येईल की BC छेदस्थानी AC आणि या ठिकाणी समोरील बाजू AB छेदस्थानी लगतची बाजू BC. हे सूत्रपाठ पाहिजे तुम्हाला. साइन कॉस टॅन पुढे 10वीमध्ये आपल्याला याची गुणाकार व्यस्त गुणोत्तरे पाहिजे. मग आता y कोणाच्या संदर्भात इथं पहा साइन y, पहा आकृतीमध्ये साइन y बरोबर काय लिहिता येईल रे तुम्हाला, y कोणाच्या समोरची बाजू बघा ती असेल xz छेदस्थानी कर्ण yz. मग आता xz किती 8 आणि yz किती 17. मग आता झेड कोणाच्या संदर्भात, आता या झेड कोणाच्या संदर्भात समोरील बाजू कोणती तुमची XY. म्हणजे या ठिकाणी मी दुसरं एक फक्त नमुना म्हणून दाखवतोय. टॅन झेड घेतो, टॅन झेड. टॅन झेड टॅनचं सूत्र काय आहे, टॅन गुणोत्तर म्हणजे त्या कोणाच्या संदर्भात कोणत्या दोन बाजूचा विचार केला जातो, समोरील बाजू लगतची बाजू. मग आकृतीमध्ये झेड कोणाच्या समोरची बाजू पहा बरं, ती कोणती आहे XY. छेदस्थानी लगतची बाजू कोणती आहे XZ आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर मिळेल 15 छेदस्थानी 8. परंतु हे सर्व लिहिण्यापूर्वी आपण या ठिकाणी जी काही आपल्याला XY बाजू दिलेली नव्हती ती आपण पायथागोरस वापरून काढावयाची आहे. फक्त या ठिकाणी मी चर्चा करायलो, हे वारंवार ही एक गोष्ट लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांना असं वाटेल की हे काय सोल्युशन असे असतात का सोल्युशन, बिलकुल नाही. आपण या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला चाचणी कशी सोडवायची याबद्दल या ठिकाणी मार्गदर्शन चालू आहे. तुम्हाला उत्तरपत्रिका तयार करून दिलेली नाही. तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक प्रश्न कसा सोडवायचा आहे हे या ठिकाणी लक्षात आलेलं असेल. धन्यवाद.